मेकअप करणार असाल तर त्याआधी चेहरा स्वच्छ अशा फेसवॉशने क्लीन करायचा आहे। आता मॉइश्चरायझरसाठी मी इथे सिटाफिलचे हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे। आता यानंतरची दुसरी जी स्टेप आहे ती सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे सनस्क्रीन। न्यूट्रोजेनाचं सनस्क्रीन 3 वर्षापासून यूज करते। मला वांग येण्याचा जर प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही डेली बेसिसवरती सनस्क्रीन यूज करायला लागा, तुम्हाला वांग अजिबात येणार नाही तुमच्या। यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे सीसी क्रीम। आता ही जी सीसी क्रीम आहे ती लॅक्मेची सीसी क्रीम आहे। ती डॉट डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायची आहे। आपल्या स्किनमध्ये अशा प्रकारे ब्लेंड करून घ्यायची आहे। मी सीसी क्रीम लावून घेतलेली आहे। त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर। फिटमीची ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे। आयब्रो फिलिंग पॅलेट आहे ती पीएसीची आयब्रो फिलिंग पॅलेट आहे। सीवीज ब्युटीची लिप प्लॅनर यूज करणार आहे। लिपस्टिकसाठी मी आता शुगर पॉपची लिपस्टिक यूज करणार आहे। एकदम